मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी एक महत्वपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण करत आहेत. नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी एक महत्वपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला पाहूया. आपल्यासाठी अत्यंत महत्वाची असणारी बातमी पुढील प्रमाणे आहे. तर दिनांक 10 जानेवारीची बातमी. दिल्लीतून मोठी बातमी. कर्मचाऱ्यांच्या हितासाठी बातमी. कर्मचाऱ्यांच्या या प्रश्नावर केंद्र सरकारने घेतला पुढाकार. या संदर्भातील बातमी असून बातमीचे स्पष्टीकरण पाहूया. आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी. सर्व कर्मचाऱ्यांच्या या प्रश्नांसाठी राजधानी नवी दिल्लीतून जाहीर करण्यात आली मोठी बातमी. आता केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या हितासाठी माहिती गोळा करून निर्णय घेण्याचा निश्चय केला आहे. केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या हितासाठी माहिती गोळा करून एक मोठा निर्णय घेण्याचा पुढाकार हाती घेतला आहे. चला तर पाहूया आजच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे. ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पाहूया ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. केंद्र सरकारने सर्व राज्यातील शिक्षण क्षेत्रात निर्माण झालेल्या मुख्य प्रश्नावर राजधानी नवी दिल्लीतून प्राप्त झाली मोठी बातमी. या बातमीनुसार आता 2010 पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांवर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर केंद्र सरकारने एक मोठे पाऊल आता उचलले आहे, ज्यामध्ये राज्यातील परीक्षा टीईटी बाधित शिक्षकांची तपशीलवार माहिती मागवण्यात आली आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या 1 सप्टेंबर 2025 आणि 17 नोव्हेंबर 2025 रोजी शिक्षक पात्रता परीक्षेच्या संदर्भात किंवा या बाबतीत एक मोठा निर्णय घेतल्यानंतर केंद्र सरकारने देशातील एक मोठे प्रशासकीय पाऊल उचलले आहे. शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे प्रभावित झालेल्या शिक्षकांची नेमकी संख्या किती आहे, सेवा स्थिती कशी आहे, संभाव्य परिणाम काय होतील याबाबत त्वरित तपशील देण्याची माहितीचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहे. दिनांक 3 डिसेंबर 2025 रोजी संयुक्त सचिव संस्था आणि प्रशिक्षण विभाग यांनी जारी केलेले एक पत्र निर्गमित करण्यात आले. हे पत्रक केंद्र सरकारने निर्गमित केलेल्या या पत्रात असे स्पष्टपणे नमूद केले आहे की सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिला की निवृत्तीनंतर 5 वर्षापेक्षा कमी कालावधी असलेल्या कर्मचाऱ्यांना शिल्लक असलेल्या शिक्षकांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण न होता सेवेत राहू शकतात, परंतु अशा शिक्षकांना पदोन्नतीसाठी टीईटी अनिवार्य असेल. दरम्यान आरटीई कायद्यानुसार ऍक्टनुसार नियुक्त झालेल्या आणि निवृत्तीपूर्वी 5 वर्षापेक्षा जास्त सेवा शिल्लक असलेल्या शिक्षकांना 2 वर्षाच्या आत टीईटी परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक आहे, अन्यथा त्यांना सक्तीची निवृत्ती किंवा केवळ टर्मिनल लाभांच्या सामोरे जावे लागेल. या निर्णयानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर केंद्र सरकारने या निर्णयावर वैयक्तिक शिक्षक आणि शिक्षक संघटनेचे आणि खासदारांकडून मोठ्या प्रमाणात सरकारला निवेदन प्राप्त झाले आहे. टीईटी सारखी परीक्षा उत्तीर्ण होणे केवळ कठीणच नव्हे तर शिक्षकांच्या कारकिर्दीतील शेवटी शिक्षकांसाठी एक मानसिक दृष्ट्या त्रासदायक देखील असू शकते, या गंभीर चिंता व्यक्त केली आहे. शिवाय 1 दशकाच्या सेवेनंतर मिळालेल्या आर्थिक सुरक्षेतील संभाव्य नुकसान आणि अनुभवी शिक्षकांच्या संभाव्य ज्ञानामुळे राज्य शिक्षण सेवेत शैक्षणिक पोकळी निर्माण होणार आहे. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना
याबाबतच्या महत्वाच्या सूचना पुढील प्रमाणे दिल्या आहेत. केंद्र सरकारने दिलेल्या सूचना: 1. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे प्रभावित झालेल्या शिक्षकांची संख्या निश्चित करावी. 2. देण्यात आलेल्या डेटाची माहितीची पडताळणी पूर्ण करावी. 3. निर्णयाच्या राज्य विशिष्ट परिणामाचा स्पष्ट टिप्पण्या देण्यात याव्या. 4. टीईटी बाधित शिक्षकांना दिलासा देण्यासाठी संभाव्य कायदेशीर आणि धोरणात्मक पर्यायावर स्पष्ट टिप्पण्या द्याव्यात. 5. शिक्षण मंत्रालयाने राज्यांना अशी आठवण करून दिली की त्यांची भरती नियम राष्ट्रीय शिक्षक परिषद म्हणजे NCTE ने निश्चित केलेल्या किमान मानकानुसार असली पाहिजे असेही नमूद करा. 6. केंद्रीय विद्यालय संघटनेने म्हणजेच KVS या संघटनेने अद्ययावत भरती नियमाचा हवाला देऊन राज्यांना त्यांच्या नियमानंतर केवळ आवश्यक सुधारणा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 7. केंद्र सरकारने असे स्पष्ट केले आहे की सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाने 16 जानेवारी 2026 पर्यंत ही संपूर्ण माहिती आपल्या टिप्पण्यासह केंद्र सरकारला द्यावी. शिक्षण विभागातील हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. तज्ञांचा असा विश्वास आहे की केंद्र सरकारने केवळ सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन न करता परिणामाचे पद्धतशीर मूल्यांकन करण्याची आणि दिलासा देण्याच्या संभाव्य मार्गाचा विचार करण्याची प्रक्रिया पहिल्यांदा सुरू केली आहे आणि त्यामुळे लाखो अनुभवी शिक्षकांच्या हिताचा सत्कार संतुलित राहील आणि व्यवहारी उपाय शोधू शकेल की नाही यावर येणारे दिवस ठरवतील. 2025 हे वर्ष मूलभूत शिक्षण विभागातील सर्वांसाठी एक दुःखदायक स्वप्न ठरले आहेत आणि येणारे 2026 वर्ष आले आहेत आणि 2026 या नवीन वर्षाची नवीन लाटा, नवीन उत्साह पुन्हा जगण्याचे कारण घेऊन येईल असे केंद्र सरकारने घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशांना आश्वासन देऊन सर्वात मोठा पुढाकार कर्मचाऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारने घेतला आहे. परंतु येणारा काळ काय ठरेल हे आता आपण पाहू. येणाऱ्या काळात काय निश्चित होईल याकरिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस्तव व्हायरल केला आहे. मित्रांनो, आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.